चला आपण आतापर्यंत सेपरेशन मेथड कोणकोणत्या होत्या हे सांगितलं होतं तुम्हाला. आज आपण ऍक्च्युली पाहणार आहोत एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. आणि याला तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणून लक्षात ठेवा. या तुम्ही आज तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगेल. पुढचे 15-20 मिनिटं नीट लक्ष द्या. एक्स्ट्रॅक्शनचा अर्थ असतो सेपरेट करणे, एक्स्ट्रॅक्ट करणे, बाहेर काढणे. आपण 3 मेथड पाहिल्या होत्या. आपला जो टॉपिक सुरू आहे मेटलर्जी. मेटलर्जी आपल्याला कशाबद्दल सांगत होता? द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम इट्स ओर. ठीक आहे नाही? ओर काय होता? ज्याच्यापासून मेटल मिळतो त्याला ओर म्हणतात. मराठीत आपण त्याला धातुके म्हणतो. धातू म्हणजे मेटल. मेटल ज्याच्यापासून वेगळं होतं. ठीक आहे. तसं तुम्ही धातू शब्द रूपावली वापरता संस्कृतमध्ये. एखादा शब्द बनतो कसा संस्कृतचा त्या पद्धतीनेच धातू रूपावलीमध्ये शब्द रूपावलीमधला बेसिक शब्द घेऊन जे तुम्ही मोठा शब्द बनवता तसं जिथं आहे तिथं बेसिक शब्द कोण आहे? ओर आहे. आणि मेन शब्द बनतो तो कोण आहे? मेटल आहे. मेटलर्जीचं सायन्स आपल्याला कशाबद्दल माहिती देतं? प्युरिफिकेशन. ठीक आहे. प्युरिफिकेशन ऑफ मेटल आफ्टर एक्स्ट्रॅक्टिंग इट फ्रॉम इट्स ओर. ओर पासून सेपरेट करा, मग त्याला प्युरिफाय करा. कोणताही मेटल आपण ॲज इट इज वापरत नाही. तो माइन्स मधून बाहेर काढला आणि लगेच लोखंड आणलं आणि त्याच्यापासून रेल्वेचे रूळ बनवले असं होत नाही. त्या रेल्वेच्या रुळाचं सोडा, त्या रेल्वेचे काही खरं नाही अशा केसमध्ये. म्हणून मेटलर्जी ही एक प्रोसेस आहे. यात खूप सारं केमिस्ट्री यूज होतं. वेगवेगळ्या रिॲक्शन्स कशा चालतात ते पाहिल्या जातं. कोणते प्रोडक्ट्स बनतात ते पाहिल्या जातं. मी तुम्हाला आज एक मेथड शिकवणार आहे, बेअर्स मेथड, आणि एक दुसरी हॉल्स मेथड असते. दोन्ही मेथड आहेत एक्स्ट्रॅक्शन करण्याच्या. मी बेअर्स मेथड सांगेन. आधी फक्त मी जे जे सांगायलो ते पहा, मग पुस्तकात वाचा. त्याच्या बाहेर काही येणार नाही. मी जेवढे पॉइंट्स लिहून द्यायलो ते महत्वाचे. पुस्तकात बल्की आहे, वाचलं तर काहीच कळणार नाही. इथे पहा, सगळ्या गोष्टी कळतील. मग पुस्तकात वाचा, मग चांगलं कळेल. तर सगळ्यात आधी आपण माहिती घेऊ ॲल्युमिनियमची. चला, हा आपला ॲल्युमिनियम Al. ॲल्युमिनियमचं सिंबल केमिस्ट्रीमध्ये Al असतं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. ॲटॉमिक मास 27 आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये जे न्यूट्रॉन्स आहेत ते असायला पाहिजे मास मायनस ॲटॉमिक नंबर 14. याच्यातून मायनस करतात. त्यानंतर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? आता आपण हे शिकलेलो आहोत. 13 आहे ना, 13 ला लिहा 2 8 3. शेवटच्या कक्षेमध्ये त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणून ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 आहे. तर ही झाली ॲल्युमिनियमची बेसिक माहिती. अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ॲल्युमिनियम इज थर्ड abundant element in Earth's crust. ठीक आहे. आपल्या अर्थमध्ये सगळ्यात जास्त क्रस्टमध्ये ऑक्सिजन असतो. त्याच्यानंतर सिलिका वगैरे पार्ट असतो. नंबर 3 ला ॲल्युमिनियम. अर्थच्या क्रस्ट मधला अबंडंटचा अर्थ मोठ्या प्रमाणात. आपल्या अर्थचं क्रस्ट आहे. क्रस्ट म्हणजे सगळ्यात बाहेरचं कवच, भूकवच म्हणतो आपण. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, सगळ्यात बाहेर क्रस्ट, क्रस्टच्या खाली मेंटल नाही,
मॅन्टल आणि सगळ्यात आत असतं ते कोर. अर्थचे 3 पार्ट असतात. स्पियर येतो. तर सगळ्यात जो बाहेर दिसतो हा क्रस्ट आहे. त्याच्यामध्ये जो पार्ट असेल येलो कलर वाला सगळा पोर्शन हा मॅन्टल आहे आणि इथे मध्ये आहे ते कोर आहे. ठीक आहे. तर या क्रस्टचा जो एवढा पोर्शन तुम्हाला दिसतो एवढा हा याच्यामध्ये 3 नंबरला सगळ्यात जास्त आपल्याला ॲल्युमिनियम सापडतो. ॲल्युमिनियम हा एक असा इलेमेंट आहे, मेटल आहे. मेटल का आहे? कारण त्याची व्हॅलेन्सी 3 आहे. व्हॅलेन्सी 3 असण्याचा अर्थ तो 3 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, देतो दुसऱ्याला. देतो तो मेटल, घेतो तो नॉन मेटल. इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणून तो मेटल आहे. याचा यूज खूप मोठ्या प्रमाणात आपण करतो. ॲल्युमिनियमचे भांडे पण असतात. ॲल्युमिनियम पासून मोठमोठे विमानांचे बॉडी पार्ट्स बनवले जातात. आपल्या ज्या कारचा पत्रा वगैरे असतो, कारला जी शायनिंग असते, त्याचे जे इंजिन वगैरेचे पार्ट्स असतात, ते पण ॲल्युमिनियमचे बनतात. आणि ॲल्युमिनियम सापडतो खूप. तो चांगला गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी पण आहे. सोबत त्याच्यामुळे ॲल्युमिनियमच्या तारा आपण कॉपरच्या ऐवजी वापरू शकतो. आपले जे एम-एस-सी-बीचे पोल्स वगैरे जे वायर असतात बाहेर, ते ॲल्युमिनियमचे असतात. तांब्याच्या का वापरत नाही? कॉपर हे कंपॅरेटिव्हली महाग आहे ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम खूप सापडतो, कॉपर जास्त सापडत नाही. आणि आपल्याला माहिती आहे, ज्याची अवेलेबिलिटी खूप आहे तो पदार्थ नेहमी स्वस्त असतो. जे मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहे, तेवढं गिराईक नाही. मग ते पटकन विकल्या जावं म्हणून त्याला स्वस्त करतात. भाजीपाल्याचं तसंच असतं. जो नाशवंत भाजीपाला असतो, तो आता दूध वगैरे, दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होतात. त्याला जास्त दिवस ठेवता येत नाही. गिराईक येत नसेल तर त्याला थोडं स्वस्त करून विकून मोकळे होतात. भाजीपालाही तसाच असतो. आजचा भाजीपाला उद्या विकता येत नाही. कांदे, टमाटे, कांदे, बटाटे सोडले तर. बाकी टमाटे वगैरे सारखे प्रकार नाही ठेवता येत. तसंच ॲल्युमिनियमच्या बाबतीत आहे. तो खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे आणि म्हणून त्याचा यूज आपण करतो खूप ॲज कंपेअर टू कॉपर. तर ॲल्युमिनियमचं एवढं महत्त्व आहे. म्हणून आपण काय करतो? ॲल्युमिनियमला यूज करतो डेली लाईफमध्ये आणि म्हणून त्याचं एक्स्ट्रॅक्शन महत्वाचं. पण ॲल्युमिनियम आपल्याला डायरेक्ट नाही सापडत. ठीक आहे? तर जो ॲल्युमिनियम असतो इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओर. त्याचा जो ओर आहे, त्याचं नाव आहे बॉक्साईट. बॉक्साईटचा फॉर्म्युला असतो Al2O3.NH2O. ठीक आहे? समजलं? Al2O3.NH2O. या NH2O ला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? दिस इज नोन ॲज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. हे नाव माहित पाहिजे. तर हे वॉटर आहे आणि त्याचे किती ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, ते तिथे लिहिले जातात. त्याला वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणतात. गरजेनुसार तो N चेंज होतो. कुठं 2 असतो, कुठं 4 असतो, कुठं 8 असतो. तर आपण जो तिथे नंबर ठेवू गरजेप्रमाणे. पण त्यामध्ये कॉमन कोण असतो? Al2O3. डॉट NH2O. तर हा N चेंज होतो. आता हा आहे ओर. हा जो बॉक्साईट आहे, बॉक्साईट जो आहे, बॉक्साईटमध्ये काय काय असतं? हे 2 पदार्थ असतात. 30 पासून 70% पर्यंत ह्याच्यात असतो ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियम ऑक्साईड. याचं अजून एक नाव असते ॲल्युमिनेट. ठीक आहे? आणि त्याच्यामध्ये रिमेनिंग पार्ट जो असतो, रिमेनिंग पार्ट ज्याला आपण इम्प्युरिटी किंवा गँग म्हणतो. तर हा जो गँग असतो, त्याच्यामध्ये कोण कोण असतं? सँड, सिलिका अँड आयर्न ऑक्साईड. हे 3 पार्ट्स असतात. आयर्न म्हणजे फेरस. ऑक्साईड जेव्हा याची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत होते, तेव्हा FeO2 असं लिहित नाही आपण. त्याला आपण लिहितो 2FeO.
दिस इज आयर्न ऑक्साईड. लोखंड आपल्याला माहिती आहे कोणताही मेटल जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो तेव्हा मेटल ऑक्साईड बनतात. केमिकल रिॲक्शन चॅप्टर मध्ये आहे, आपण एकदा करू, त्याला रिवाइज करू, वेळ आहे आपल्याकडे. तर केमिकल रिॲक्शन मध्ये तुम्ही हे शिकलेलं असते, मेटलची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत झाली की त्या मेटलचा ऑक्साईड बनतो आणि याच प्रोसेसचं नाव ऑक्सिडेशन आहे. ऑक्सिडेशन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आणि त्याच्या उलटा असते फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, त्याला रिडक्शन म्हणतात. जिथे ऑक्सिडेशन रिडक्शन एकत्र होते त्याला रिडॉक्स म्हणतात. ठीक आहे. तर हा जो रिमेनिंग पार्ट जो गँग आहे तो हा असतो. यालाच आपण सेपरेट करून जेव्हा हे मिळवतो तेव्हा आपण म्हणतो ऍल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन झालं. आता हा ऍल्युमिनियम बॉक्साईट पासून सेपरेट करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय काय करायचंय हे आता लक्षात आलं सगळ्यांना. तर वेगवेगळ्या मेथड्स असतात. तर एक्स्ट्रॅक्शन मध्ये एक पहिली मेथड आहे बेअर्स मेथड. ही तुम्हाला परीक्षेत विचारतात, बेअर्स मेथड. आणि दुसरी असते हॉल्स मेथड. हॉल्स मेथड दोन मेथड आहेत. तर आपली जी बेअर मेथड आहे ही 4 स्टेप मेथड आहे. बॉक्साईट पासून ऍल्युमिनियम मिळवण्याची 4 स्टेप मेथड आहे. पहिल्या स्टेपचं नाव डायजेशन. ठीक आहे. डायजेशन सगळं सांगतो काय काय होते. डायजेस्ट झालं मग येते फिल्ट्रेशन. फिल्टर करा, गाळून घ्या. गाळून घेतल्यानंतर होते प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन रिॲक्शन मध्ये तुम्ही खाली जाणारा एक बाण पाहिला असेल. याचा अर्थ असतो प्रेसिपिटेट हा इनसॉल्युबल इलेमेंट असतो वॉटर मधला, तो सॉल्युबल नसतो म्हणून तो असा खाली बॉटमला तळाला जमा होतो सॉलिड फॉर्म म्हणून, त्याला प्रेसिपिटेशन म्हणतात. आणि चौथी प्रोसेस असते कॅल्सिनेशन. कॅल्सिनेट करणं म्हणजे हाय टेम्परेचरला गरम करणं. ठीक आहे, त्याला जास्त हीट देणं, त्याला कॅल्सिनेशन म्हणतात. तर बॉक्साईट पासून ऍल्युमिनियम, प्युअर ऍल्युमिनियम आपल्या हातात येण्यापर्यंत या 4 स्टेप असतात. आता आपण या स्टेप समजून घेऊ. इथपर्यंत कळलं तुम्हाला ऍल्युमिनियम काय आहे, कसा आहे, कुठं सापडतो, किती सापडतो, वेगळा कसा करतात, त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या स्टेप आहेत. आता आपण या स्टेप कडे वन बाय वन जाऊ. आता याच्यामध्ये तुम्हाला काही रिॲक्शन पण शिकायच्या. तर पहिली प्रोसेस आपण शिकतोय बेअर्स मेथड. बेअर्स मेथड मधली पहिली स्टेप कोणती होती? डायजेशन. डायजेशन डायजेशन मध्ये आपल्याकडे असतो पहिल्यांदा ग्राउंड ओर. ओर आहे बॉक्साईट. बॉक्साईटला एका गिरणीच्या पट्ट्यामध्ये टाकून चांगलं बारीक मातीला, कसं आपण वाळू करतो बारीक चाळून घेतो, तसं ह्याला काय करतात, चांगलं दळतात. ग्राउंड म्हणजे त्याचा बारीक चुरा करतात. या ग्राउंड ओर मध्ये काय करतात, कॉन्सन्ट्रेटेड कॉस्टिक सोडा टाकतात. कॉस्टिक सोडा माहित नाही सर? बर, सोडियम हायड्रॉक्साईड माहिती आहे? ग्राउंड ओर म्हणजे कोण? बॉक्साईट. बॉक्साईटला कशासोबत मिळवतात? NaOH सोबत. आणि मग मिळवलं की याला काय करतात, 140 टू 150 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचर पर्यंत आणि व्हेरी हाय प्रेशर याच्याने त्याला तापवतात, गरम करतात. ही प्रोसेस चालते 2 to 8 hours, 2 ते 8 तासापर्यंत. आता या प्रोसेसवर तुम्हाला एक रिॲक्शन लक्षात ठेवायची. ग्राउंड ओर कोण आहे? बॉक्साईट आहे. त्याच्यात काय मिळवलं? कॉस्टिक सोडा, NaOH. तर आपल्याला काय प्रोडक्ट भेटतात ते आपण पाहायचे. डायजेशन इज द प्रोसेस इन विच कॉस्टिक सोडा इज रिॲक्टेड विथ ग्राउंड ओर बॉक्साईट. मग आपल्याला काय काय भेटते ते पाहू. तर आपण आता सांगितलं होतं बॉक्साईटचा फॉर्म्युला काय होता, Al2O3.NH2O. तर आता आपण लिहू त्याला Al2O3
NH2 होता ना, Nच्या जागी आता 2 लिहा. ठीक आहे. प्रोसेस ही रिॲक्शन विचारतात परीक्षेत. मी तुम्हाला याला लक्षात ठेवायची आयडिया सांगतो. हे तर कळलं. बॉक्साईट म्हणजे कोण? Al2O3.2H2O. याची रिॲक्शन कोणासोबत करायची? NaOH. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडलाच दुसरं नाव काय असते? कॉस्टिक सोडा. ठीक आहे. सर आता रिॲक्शन कशी होईल? रिॲक्शन होताना काय काय बनतं? कधी लक्षात ठेवा, रिॲक्शन आपण बॅलन्स लिहित असतो. बॅलन्स रिॲक्शन लिहिताना सगळ्यात आधी मेटल्स पाहायचे. मेटल्सला बॅलन्स करा. क्रम आहे हा. मेटल नंतर कोणाला करा? नॉन मेटल्सला करा. त्याच्यानंतर ऑक्सिजन असेल तर त्याला आधी बॅलन्स करा आणि सगळ्यात शेवटी हायड्रोजनला करा. ही जर प्रोसेस लक्षात ठेवलात तर तुम्हाला बॅलन्सिंग सोपं जाईल. ठीक आहे. मी तुम्हाला बॅलन्सिंगची ट्रिक पण शिकवतो नंतर. हे बॅलन्सिंग स्टेप्स असतात. काय काय करणार? आधी मेटल, मग नॉन मेटल, मग ऑक्सिजन, शेवटी हायड्रोजन. ओके. आता याच्यातले मेटल कोण कोण आहेत? सर याच्यामध्ये मेटल सोडियम आहे आणि ॲल्युमिनियम आहे. तर आता आपल्याला लक्षात ठेवायचंय NaAl बघा O2 प्लस H2O. थोडं थांबा, मी तुम्हाला हे पाठ करायची टेक्निक सांगतो आणि तुम्ही कधीच विसरणार नाही. ही तर रिॲक्शन विसरणारच नाही. बघा हे कसं लक्षात ठेवायचं. NaAl आणि O याला हिंदीमध्ये नहालो म्हणतायत. नहालो स्नान करा. 2 म्हणजे 2 बार. नहालो 2 बार पाणी से. असं लक्षात ठेवा. नहालो 2 बार पाणी से. झालं प्रोडक्ट पार्ट. आता विसरणार नाही. न याने नहालो आलो ALO 2 बार ALO2 किससे? पाणी से प्लस H2O. खतम. आपला हेतू लक्षात ठेवणे संपलं. पण हे अर्धवट कार्यक्रम आहे. का हो सर? बॅलन्स नाही. बॅलन्स करावं लागेल. कारण बघा इथं सोडियम 1 दिसतो. सर इथे 1 दिसतो. इथे ॲल्युमिनियम 2 आहेत, पण इथे 1 आहे. बघत चला. मग आता आपलं पहिलं काम बॅलन्स करा. बॅलन्स करण्यासाठी एक काम. चलो. इथं Al किती आहेत? 2 आहेत. 2 आहेत. इथं Al किती आहे? 1 आहे. तर मी इथं 2 लिहून टाकतो. कळाले? आता बघा ॲल्युमिनियम 2 झाले. इकडे ॲल्युमिनियम 2 झाले. आता पण ॲल्युमिनियमला नीट करण्याच्या नादात सोडियम बिघडला. सोडियम 2 आहेत. त्याला 2 देऊन टाका. आता काय काय झालं पहा. पहा सगळ्या गोष्टी कळतील. 2-2 आलं. कोण कोण बिघडलं? ऑक्सिजन बघा इथे किती आहेत? 3. इथे किती आहेत? 2, 5 आणि इथे 2 झाले 7. आता इथं ऑक्सिजन किती आहे? 4. इथे किती आहे? 5. एक काम करू. मी काय करतो बघा. इथं लिहितो 3. ठीक आहे. तुम्ही या रिॲक्शनला थोडंसं समजून घ्या. 3 आहे. आता बघा याच्यामध्ये ऑक्सिजन इथं किती आहे? 3. 3 आणि 4 7. इथं बघा 2, 2 4 आणि 3 7 7 झाले. आता बघा मेटल झालं, नॉन मेटल. ऑक्सिजन झालं. हायड्रोजनला बघा. हायड्रोजन इकडं 4 2 6. इकडे हायड्रोजन 3 दोन्ही 6. ठीक आहे. आता तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष देऊन एक नवीन गोष्ट डोक्यात घ्या. मी इथं लिहितोय. हा जो प्रोडक्ट आहे ना, हाच मेन आहे. डायजेशन खेळ सुरू झाला. ॲल्युमिनियम जो असतो, ॲल्युमिनियम बघा ॲल्युमिनियमचा ऑक्सिजन सोबतचा एक कंपाऊंड इथं बनलाय. मी आता सांगितलं मेटलला ऑक्सिजन सोबत टाकलं की काय होतं? ऑक्साईड बनते.
तर हा झाला ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियम ऑक्साईड इज एम्फोटेरिक इन नेचर. म्हणजे काय असेल? जो मेटल ऍसिडिक आणि बेसिक दोन्ही प्रॉपर्टी दाखवतो त्याला एम्फोटेरिक म्हणतात. ॲल्युमिनियम हा ऍसिड म्हणूनही काम करतो, बेस म्हणूनही काम करतो. आता जिथे ऍसिड आणि बेस दोन्ही असतात ती रिॲक्शन जनरली कोणती असते? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. काय बनते? ऍसिड प्लस बेस इज इक्वल टू साल्ट प्लस वॉटर. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. बघा, हा वॉटर आहे, ठीक आहे. आता इथे हायड्रॉक्साईड आहे, OH आहे. OH म्हणजे बेस आहे आणि हा सॉल्ट आहे. सॉल्ट कोण असतो? जिथे हायड्रोजन आणि OH दोन्ही नसतात. बघा इथे H पण नाही, OH पण नाही. O आहे, O आणि OH वेगळे. OH हा एक आयन आहे, O हा सेपरेट एक एलिमेंट आहे. तर इथे H पण नाही, OH पण नाही. तर हा साल्ट आहे. साल्ट प्लस वॉटर बेस आहे. याचा अर्थ याला ऍसिडच व्हावं लागेल ना. तर ऍसिडिक झाले की नाही आता ॲल्युमिनियम. असंच काही काही प्रोसेसमध्ये ते काय दिसतं आपल्याला? बऱ्याच वेळा लक्षात घ्या, जर तुम्ही ॲल्युमिनियमला काय केलं? HCl सोबत रिॲक्ट केलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत, तर तुम्हाला ॲल्युमिनियम क्लोराईड भेटतो प्लस वॉटर भेटते. आता बघा इथे वॉटर आहे, हा कोण आहे? सॉल्ट आहे, हा ऍसिड आहे दिसते HCl. तर हा कोण आहे? बेस. बघा इथे ॲल्युमिनियम बेस आहे आणि इथे ॲल्युमिनियम ऍसिड आहे. म्हणजे तो ऍसिड म्हणूनही काम करायला आहे, बेस म्हणूनही करतोय, म्हणून त्याला काय म्हणतात? एम्फोटेरिक. लक्षात ठेवा. एम्फोटेरिकचा अर्थ विच शोज ऍसिडिक ऍज वेल ऍज बेसिक बोथ प्रॉपर्टीज. त्याला एम्फोटेरिक म्हणतात. हे विचारतात हा एक मार्काला, लक्षात ठेवा. चला, डायजेशन कळलं. डायजेशन मध्ये जो तयार झाला तो कोण आहे? हा जो बनला ना, सोडियम आणि ॲल्युमिनियम दोघांचं मिक्सचर आहे. म्हणा याचं नाव विचारतात हा, सोडियम ॲल्युमिनेट. हा कोण असतो? सोडियम ॲल्युमिनेट हा एक सॉल्ट आहे. तो इथे बनला बाय द प्रोसेस ऑफ डायजेशन. आता इथे आपण काय केलं? इम्प्युरिटी मधून काय केलं? सोडियम ॲल्युमिनेटला सेपरेट केलं. या प्रोसेसचं एक नाव असते लीचिंग. ही प्रोसेस लीचिंग म्हणून ओळखल्या जाते. सगळं तुमच्या सिलेबस मध्ये आहे, तुमच्या पुस्तकातलं सांगायलो, फक्त सोप्या भाषेत सांगायलो. याला लीचिंग म्हणतात. लीचिंग अर्थ काय असतो? गँग पासून सॉल्ट सेपरेट करण्याची प्रोसेस. बघा सॉल्टला सेपरेट केला आपण गँग पासून, कारण इथं सगळी गँग होती ना. बॉक्साईट म्हणजे कोण आहे? गँग आहे. तर या गँग मधून आपण, हा बिघडला होता गँग मध्ये राहून, त्याला थोडस बाजूला काढलं. त्याला म्हणलं अरे राहू नको, त्या पोरांसोबत थोडा चांगला अभ्यास कर. त्याला सेपरेट केला होता, परीक्षा थोड्या दिवसावर आहे म्हणून. तर त्याला म्हणजे आगाऊ पोरांपासून त्याला बाजूला केलं. या प्रोसेसचं नाव लिचिंग. म्हणजे त्याला लुचून बाहेर काढलं तिथून, म्हणजे त्याला लिचिंग झालं. चला, त्या अर्थाने घेऊ नका, लक्षात ठेवा. डायजेशन समजलं. दुसरी प्रोसेस आहे फिल्ट्रेशन. नावातच आहे फिल्टर करायचं. फिल्ट्रेशन मध्ये काय करतात? जेव्हा तुम्ही याला फिल्टर करा, जो आयरन ऑक्साईड होता बघा, जो आयरन ऑक्साईड असतो कशात होता आठवा? बॉक्साईट मध्ये कोण कोण होतं? सॅन्ड, सिलिका, आयरन ऑक्साईड. आता ज्याने विचारलं आयरन ऑक्साईड म्हणजे काय? फेरस ऑक्साईड. ही गँगचा पार्ट आहे. हा जो असतो ना, हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. ठीक आहे. मग काय करतात सर? जे जे डिझॉल्व्ह झालं ते पाण्यात गेलं, जे डिझॉल्व्ह झालं नाही त्याला काय करा? फिल्टर करा. मग काय करतात? इट इज सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. सेपरेट करतात त्याला. आता ते डिझॉल्व्ह तर होत नाही, विरघळायला तयार नाही. मग काय करतात? तुला गाळून बाजूला करतो.
फिल्ट्रेशन करतात. आणि जी सिलिका असते याच्यामधला गँगचा पार्ट, सिलिका डिझॉल्व्स टू फॉर्म, आता ही काय बनवणार, टू फॉर्म वॉटर सॉल्युबल, जे पाण्यात मिसळू शकते. वॉटर सॉल्युबललाच आपण नाव काय दिलं होतं, प्रेसिपिटेट. वॉटर सॉल्युबल सोडियम असतो ना त्यात, सोडियम सिलिकेट. सोडियम सिलिकेट हा जो असतो बेटा, यालाच आपण काय म्हणतो, प्रेसिपिटेट म्हणतो. फिल्ट्रेशन मध्ये बनणारा. आता बघा ही प्रोसेस कशी. आता याचं फिल्ट्रेशन झालं. फिल्ट्रेशनच्या नंतर आहे प्रेसिपिटेशन, शेवटी आहे कॅल्सिनेशन. चलो थर्ड पार्ट, प्रेसिपिटेशन. हे ऍज इट इज ऐका, दोनदा तीनदा पुस्तकात वाचा, मनानं लिहून काढा. 4 मार्क पक्के तुमचे. काय काय झालं आतापर्यंत सांगा बरं. प्रेसिपिटेशन मध्ये आपल्याकडे जो डायजेशन मधून आलेला प्रोडक्ट होता, ज्याचं नाव सोडियम ॲल्युमिनेट होतं, आठवते आता लिहिलेलं. सोडियम जो ॲल्युमिनेट आहे याला काय करतात, इज डायल्युटेड इन वॉटर. म्हणजे डायल्यूट करतात, कारण तो कॉन्सन्ट्रेटेड असतो. जो सोडियम ॲल्युमिनेट बनतो तो बऱ्यापैकी तीव्र असतो किंवा तो खूप गरम असतो, कारण आपण त्याला हाय टेम्परेचरला वाढवले. मग ह्याच्यात पाणी जास्त टाक, पाणी टाकल्यामुळे काय होईल, थंड होईल, डायल्यूट होईल, एक तर कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. आणि मग काय होते, 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत नेतं ना आपण त्याला, तर पाणी टाकून त्याला थंड करतात. इट इज देन कूल्ड टू 50 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री कमी करतात त्याचं टेम्परेचर. आता थंड झाल्यामुळे काय होईल, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड बनेल पाणी आल्यामुळे, आणि तो प्रेसिपिटेट होतो. प्रेसिपिटेटेड ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हा आपल्याला भेटतो. म्हणजे हा काय झाला, प्रेसिपिटेट बनला. म्हणजे आपल्याकडे जे मोठा डायजेस्टर असतो, मोठा एक भांडा असतं, त्याच्यामध्ये असे खाली तुम्हाला काही असे जाड पार्टिकल जमा झालेले दिसतात. ठीक आहे, हे आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. समजलं. चला आता ही झाली प्रेसिपिटेशन. आता ही प्रोसेस कशी आहे सर, आपल्याकडे आला होता Al2O3 डॉट 2H2O प्लस, याला आपण NaOH सोबत घेतलं. ही आपली पहिली जी प्रोसेस होती, सांगायच्यात काय काय बनला होता, सोडियम ॲल्युमिनेट, नहालो 2 बार पाणी से. आता ह्याला काय करा, रिव्हर्स लिहा, रिव्हर्स लिखो. याला रिव्हर्स लिहिलात तर आपल्याकडे सोडियम ॲल्युमिनेट होता, त्याच्यात काय टाका, पाणी. तर हा तुम्हाला उलटा काय देईल, हा देईल सोडियम हायड्रॉक्साईड. बघा, सॉरी हे नाही, सोडियम हायड्रॉक्साईड देईल. आणि आता सांगितलं त्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, हा AlOH3 सेकंड थ्राइस. हा आहे प्रेसिपिटेट. तुमच्याकडे आलेली जी पहिली रिॲक्शन आहे त्याला रिव्हर्स मध्ये घ्यायचं, हे भेटते. हा जो भेटलेला पार्ट आहे हा सगळ्यात मेन. आता आपल्याकडे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हा झालं, प्रेसिपिटेशन झालं. ओके, बॅलन्स कसं करायचं मी सांगितलंय तुम्हाला. आता लास्ट प्रोसेस, त्याचं नाव काय होतं, कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशन म्हणजे हायली हिटेड, खूप त्याला गरम करतात. काय बाबा थांब, तू का परेशान व्हायला. आता हा जो पीपीटी बनलाय, पीपीटी म्हणजे प्रेसिपिटेट, हा कोणाचा होता सर, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा जो होता. सगळ्यात आधी काय करतात ह्याला, प्रेसिपिटेट आहे, आधी त्याला फिल्टर करतात. चांगलं फिल्टर झालं की त्याचं छान वॉशिंग करतात.
फिल्टर, वॉश. ठीक आहे. म्हणजे आधी सेपरेट केलं, मग त्याला अंघोळ घातली, मग त्याला वाळवलं. ठीक आहे. वाळवलं. आता हे शांत झालं. हा. आता त्याला देतात गरम चटके. कॅल्सिनेटेड. First filter, then washed, then dried, and at last calcinated. Calcinated म्हणजे खूप जास्त हीट. यू शुड नो. ह्याचं जी हीट असते, ए बेटा, ही असते 1000 डिग्री सेल्सिअस. आपली अवस्था काय होईल बघा. पाणी 100 ला उकळते, म्हणजे एवढ्यात पाणी 10 टाइम उकळलं. आता इथे हा जो AlOH3 होता, त्याला हायली हीट दिली. हीटला असं लिहितात आठवते? खूप जास्त हीट दिली, तर मग बनला Al2O3. दिस इज कॉल्ड ॲल्युमिना. आणि शेवटी काय उरलं? पाणी. हा जो ॲल्युमिना असतो, त्यालाच आपण म्हणतो प्युअर ॲल्युमिनियम. प्युअर ॲल्युमिनियमाला दिस इज कॉल्ड प्युरिफिकेशन. आणि अशा प्रकारे पूर्ण एक्स्ट्रॅक्ट झाला ॲल्युमिनियम. हे जे लास्ट प्रोडक्ट आले ना हातात, हे आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम बाय बेअर्स मेथड. हॉल्स मेथड आज नाही, आधी बेअर्स मेथड लक्षात. एका दिवशी एकच. काय काय केलं आता आठवा, पूर्ण प्रोसेस आठवा. बघा, तुम्हाला जवळपास 32 मिनिट सांगितले, पूर्ण प्रोसेस सांगितली. काय काय होतं? सगळ्यात पहिली प्रोसेस डायजेशन, मग फिल्ट्रेशन, मग प्रेसिपिटेशन, सगळ्या शेवटी कॅल्शियम. डायजेशन मध्ये कोण भेटला? सोडियम ॲल्युमिनेट भेटला. मग आपण फिल्ट्रेशन मधून काय केलं? कोणाला बाहेर काढलं? गँग पार्टिकल्सला काढून टाकले. मग प्रेसिपिटेशन मध्ये कोण भेटला? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड भेटला. AlOH टेकन थ्राइस. आणि मग आपण त्याला काय केलं? 1000 डिग्री सेल्सिअसला हीट देऊन त्याच्यातून सेपरेट केलं. एवढी हीट दिली की त्यातले हायड्रॉक्साईडचे ॲटम्स निघून गेले आणि प्युअर ॲल्युमिना आपल्या हातात आला. हा जो फायनली सर्कल केलेला ॲल्युमिना आहे, तोच आहे प्युअर ॲल्युमिनियम. एक्स्ट्रॅक्शन इज कम्प्लीटेड. ठीक आहे. आता 5 मिनिटं वेळ देतो. 4 प्रोसेस बेअर्स मेथड पुस्तकातून फास्ट वाचा. हे सगळे रिवाइज होते.